कसं काय मंडळी? ना हो मजेत. मजेत. आणि म्हणजे प्रथाचे केस कसे कपल्यात बघा मंडळी, किती छान कपल्यात. तर तू केस कापताना लढली शोनू? बाबू माझा आता शाळेत जाणार जून पासून. केस कापली बघा. सगळं कशी दिसते मी विचार, सगळ्यांना विचार. तीच सांगते छान. सांगते छान, त्यांना सांगू दे ना. तर कशी दिसते मी? हिरोईन. हिरोईन दिसते. हिरोईन हिरोईन. केस कापताना केस रडली. कापताना रडली ती. जास्त नाही, थोडीशीच लढली. हो का? थोडीशी रडली. हो. आणि मग आता शाळेत जाणार की नाही? हो. मग शाळेत मग शाळेत गेल्यावर काय करणार? काय करणार? आणि खेळायला जाणार तू शाळेत? अभ्यास करणार की नाही? काय करणार? चित्र काढणार. अभ्यास अजून काय करणार. करणार आहे? असं असं. आज कल्याणी परत काहीतरी शाकाहारी बेत बनवणार आहे. तिचा जयेश मामा येणार आहे आता. तिचा जयेश मामा, जयेश मामा, माझा जयेश मामा आहे. जयेश मामाचा बाबू. जयेश मामाचा बाबू. नाही. अगं बाबू, अगं इकडे बघ. मी काय सांगते, तुझी दीदी कुठे आहे? ठाण्याला गेली. येणार आहे का? येणार आहे बाबा. उठे बाबा. पण ते दूध पिलं ते असं नुसतं हलतं पोटामध्ये. ते स्वतः राहतच नाही ती. बाबू उलटी होणार, जराही उलटी शांत होणार. नाही. तर चला राहू दे. जा कल्याणी हा. किचन मध्ये. मी बघते चला. तिला. जा. आज मी बनवणार आहे काबुली चण्यांची भाजी. मी त्याच्यासाठी एवढे काबुली चणे घेतलेत, मोठेवाले. आता मी आधी हे उकडून घेणार आहे. काबुली चणे आणि आमचं फेवरेट बटाटा, सगळ्यांचंच फेवरेट. सगळ्या भाज्यांमध्ये आमचं बटाटा असतं, त्याच्याशिवाय भाजी पूर्ण होत नाही आमची. आता आपण यामध्ये पाणी टाकूया. काबुली चणे शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी थोडं पाणी जास्तच टाकत, कारण की शिट्या आपल्याला जास्त घ्यावं लागतील ना. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ, हे ताईंनी कोकणामधून आणलेला तेजपत्ता. शिटी याला आपण 3 ते 4 देऊया आणि मग बघूया शिजलेत का नाही. नसली शिजलेत आपण परत अजून थोडे 1-2 शिट्या देऊया. काबुल्या चण्यांसाठी मी 2 टॅमॅटो घेतलेत आणि 2 कांदे घेतलेत. ते मी आता कापून घेते. जयेश मामा, दरवाजा उघड. आय, दरवाजा उघड का असते? जा लवकर. येऊ नको तू चॉकी. मला देणार की नाही? मला दिल ग माझं पोरग. सॉरी. जा तर मामाला पाणी दे. का असते? जा मामाला पाणी दे. कांदा एकदम छोटा कापून घ्यायचा. 2 टॅमॅटो घेतलेत, हे मी मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे. आज कोणती रेसिपी आहे? आज आहे काबुली चणे. काबुली चणे. मोठे मोठे चणे असतात ते. आणि काय? ती दुसरी रेसिपी आहे. अच्छा, वेगळी रेसिपी आहे. हा, तर हे आपण बारीक करून घेऊया. हे आता बारीक करून शिकली ना. काबुली चणे. ठीक आहे, थंडा पी. चहा सांगितलं तर नको. चहा नाही पितो. बेबी कॉर्न कट करत आहे. डिझाईन भारी बनवलं. छान आहे ना. कुठे शिकली जाऊन? हॉटेल मॅनेजमेंट. हा, मॅनेजमेंट. तर नवीन काहीतरी असं वेगळं काहीतरी कापलं पाहिजे ना. मग काहीतरी नवीन काहीतरी. आणि आपले हे पहिल्यांदाच काहीतरी आपल्या घरात शिजतंय असं तू. नवीन रेसिपी आहे. हा, असं तुम्हाला वाटते की नाही? मी आज बनवणार आहे दुसरी रेसिपी, बेबीकॉर्न चिल्ली. तर त्याच्यासाठी हे एवढे मी बेबीकॉर्न घेतलेत. ते आता मला उकडून घ्यायचे. उकडून पण घेऊ शकतात, पण मला थोडी जास्त घाई आहे, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये लावणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये बंद करेल. यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. म्हणजे उकडताना थोडंसं मीठ टाकलं ना की खाताना थोडं मीठ, नंतर बनवताना मीठ कमी टाकायचं. 4 शिट्ट्या मी घेतल्यात. पण आता काबुली चणे शिजलेत का बघते. बटाटा मस्त शिजलं आहे. हे बघा, काबुली चणे पण मस्त शिजले. त्याच्यामध्ये मी अजून एक ऍड करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते भाजी बनवताना. कढई आपली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते. हे बेबीकॉर्न आपण इकडे ठेवलं, त्याला 1 शिट्टी आता झाली आहे. आता इकडे आपण भाजी बनवते. राईला तडतडली पाहिजे छान. आता याच्यामध्ये आपण जिरं टाकूया, तेजपत्ता. यामध्ये मी कांदा टाकणार आहे.
2 मोठे कांदे कापून घेतलेत. कांदा लालसर असं भाजून घ्यायचा. कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे कांदा कसा आपला लवकर शिजेल. आलं आणि लसणाची पेस्ट केली. पेस्ट म्हणजे ठेचून घेतलंय. कांदा छान शिजू द्या. कांदा शिजण्यासाठी मी झाकण पण ठेवते त्याच्यावर, मग कांदा लवकर शिजेल. लागला का गॅस पेटायला? हा मी पिठतो चांगला पेटतो. हो आजच सर्व्हिसिंग करून घेतले गॅसची दुपारी. यामध्ये मी 2 टॅमॅटो घेतलेत, ते मिक्सरला मी बारीक करून घेतलेत. कांदा टॅमॅटो पण छान शिजवून घ्यायचा. तर टॅमॅटोचं जे पाणी असतं ना ते पूर्ण सुकलं पाहिजे. मसाले टाकते. हळद, गरम मसाला, आपला घरगुती मसाला आणि काश्मीरी मसाला. हे छान मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मसाले वगैरे नीट भाजून घ्यायचे. यामध्ये मी थोडंसं बेसन ऍड करणार आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकतात, किंवा नाही केलं तरी चालेल. पण बेसन टाकल्यानं थोडंसं रस्सा, म्हणजे जी ग्रेव्ही असते ना ती थोडी जाड होते. जास्त ना थोडंसंच घ्यायचं बेसन. आणि ते एका बाजूने म्हणजे त्याच्यामध्येच घेतले मी, ते भाजून घेते एका बाजूने. बघा बेसन थोडंसं लालसर झालंय. मी आता ते मिक्स करते. जे काबुली चणे तर उकडून घेतलेत ना, त्याच्यात थोडंसं पाणी घेतलंय 1 वाटी. ते मी याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहे, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही चांगली होणार. ती ग्रेव्ही शिजवून घेणार. छान हे पाणी टाकलं ना का छान तरी येते. आणि थोडं थोडं टाकून मिक्स करत राहायचं. थोडं थोडं तेल सुटलं. आता पाणी टाकल्यानंतर अजून आपण याच्यामध्ये थोडं अजून पाणी ऍड करूया, म्हणजे अजून तरी येईल. मी यामध्ये 2 मिनिटं झाकण ठेवते याच्यावरती. किती छान तरी सुटले. आता आपण ह्यामध्ये काबुली चणे, बटाट, पाणी मी दुसरं ऍड नाही, जेवढं घेतलं होतं तेवढंच टाकलंय. आणि मी तुम्हाला बोलली होती की मी एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करणार आहे, ते बेबीकॉर्न. एकच घेतलाय बेबीकॉर्न, तो मी त्याच्यामध्ये टाकते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ कमी आहे, मी थोडंसं मीठ ऍड करते त्याच्यामध्ये. तर थोडीशी मला ग्रेव्ही हवी आहे ना भाकरीसोबत खाण्यासाठी, म्हणून मी थोडंसं वाढवते. आता मी याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवते. बघा मी थोडीशी ग्रेव्ही घेतली. आता यावरती मी कलर तर भारी दिसतोय एकदम. याच्यामध्ये काय टाकणार आहे मी नवजोता? कसुरी मेथी. हा तो माहिती नाव याचं? माहिती आहे ना, मीच तर आणलं होतं. असं आहे का? कसुरी हा तुम्हीच आणली होती ना. असं करून टाकायचं. हा म्हणजे तर छान लागते. मी आता फक्त 1 मिनिट झाकण ठेवते, कारण का त्याचा थोडंसं फ्लेवर उतरला पाहिजे भाजीमध्ये, म्हणून फक्त 1 मिनिटच ठेवणार आहे. आणि मग आपली भाजी रेडी. छान भाजीला तरी पण आली आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते. आपली भाजी तयार आहे. बेबीकॉर्न बनवण्यासाठी मी साहित्य दाखवते तुम्हाला. कोथिंबीर, पातीचा कांदा, 1 कांदा कापून घेतला, एकदम छोटा कापून घेतलाय बारीक. आणि शिमला मिरची. ही सजावटसाठी केली आधीच रेडी, थोडंसं काहीतरी नवीन म्हणून. सोया सॉस, चिली सॉस आणि हा लसूण. बाकीचं साहित्य मी फोडणीला टाकताना दाखवते. बेबीकॉर्न बनवण्यासाठी जो बॅटर लागतो तो मी हे बघा, कॉर्नफ्लॉवर 1 2 3 4 5 हे 5 चमचे घेतले. आणि मैदा 1 2 मैदा 2 चमचे. थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं चवीपुरतं म्हणजे थोडंसं खारट नाही झालं पाहिजे. आणि आपले हे काली मिरीचं पूड. आता हे मिक्स करून घेते. आणि हे त्याच्यामध्ये पाणी ऍड करून थोडंसं जाडसर बनवायचं आहे. पाणी थोडं थोडंच टाकते, नाही आता पातळ होईल. छोले झाले का? हा छोल्याची भाजी झाली. ह्याला काय बनवायला लावलंय? हे बेबीकॉर्न आहे ना, गव्हाचं पीठ असं? नाही गव्हाचं पीठ नाही, कॉर्नफ्लॉवर आहे आणि मैदा 2 घेतलेत. हा हे पोळ्यांचं पीठ वाटलं का तुम्हाला? हा पण याने मग पोळे येतील. खरंच येतील. पोळ्यांचं पीठ थोडंसं राहिलं का करून टाकू. हा पोळे. हा हे आहे ना त्याच्यात मैदा आहे. मग मैद्याचे पोळे छान येतील. निघायला जरा कधीही करतील कदाचित, नाही तर निघतील पण. एकदा ना कल्याणी हा प्रतीकने त्याच्या मित्राने त्याला चिंबोऱ्या दिल्या होत्या. हा तो खात नाही तरी पण दादाला आवडतात, ओवीला आवडतात म्हणून आणलं होतं. त्याने आणलेल्या. आपली फिट्ट 4-5 पिशव्या फिट्ट करून आणलेल्या. त्या गाडीवर जशा नाचत असतील ना त्या, तसं कडकुला असा फिरवतो नुसता. घरी आला ना मला आई आई पिशवी घे.
अरे म्हटलं वर तरी चढव ना. हलतात दिल्या नुसतं हलतात. आणल्या नाही ती ठेवतात जिवंतच, फक्त त्याला ते लावतात ते, त्या काड्या फक्त लावलेल्या आहे आणि जिवंतच. मग त्या बाई मी काय केलं, असं भांडं घेतलं ना, अशा भांड्यात टाकल्या. त्या सगळ्याला फिरायला लागले. त्याच्यावर उभा राहतो, त्याच्यावर उभा राहतो, त्याच्यावर उभा राहतो. म्हणजे उघडा घाबरले तो खात तर नाहीच, पण इतका घाबरतो नका हो का विचार नको. चिंबोरी आणून देत नाही. हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण मसाले बनवूया. आपली कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये तेल. एका बाजूने मी तेल गरम करत ठेवलंय. ते बेबीकॉर्न आहेत ते त्याला बॅटर लावून ते तळून घेणार आहे. नंतर मग ते मसाले तयार झाला का लगेच टाकायचे गरम गरम. तेल गरम झालंय, मी त्याच्या पहिले मी लसूण टाकते. लसूण आणि मिरची, या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. भाजून थोडंसं लालसर होईपर्यंत. बाबू तू हे खाशील ना? लगेच बघ ना किती छान बनवते मी. तू खा ना. थोडस कांदा पण भाजून घ्यायचा आहे. शिमला मिरची हे नीट भाजून घ्यायचे. शिमला मिरची कच्ची कोणी खात नाही, कच्ची खायला कंटाळतात. यामध्ये आता आपण पाणी ऍड करूया. यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी ऍड केलंय. त्याच्यावर मी झाकण ठेवते. पूर्ण शिमला मिरची कांदा सगळं शिजण्यासाठी याच्यात झाकण ठेवलंय. तिथपर्यंत आपण बेबीकॉर्न फ्राय करून घेऊया. बेबीकॉर्न आपण याच्यामध्ये सगळे टाकणार. एकदम पातळ नाही करायचं, ते बेबीकॉर्नला लागलं पाहिजे. वाटलंच तुम्हाला जर पातळ झाले तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऍड करू शकतात, कारण का त्याला असं थोडंसं चिकट पण येईल. आपण भजी कशी करतो कांद्याची वगैरे, तसे ते त्याला लागली पाहिजे. पण चिपकले ते थोडेसे फोडायचे, ते वेगवेगळे करायचे. हे बघा असे तळून घेतलेत. बघा मस्त कुरकुरीत झालेत. आवाज येतोय ना छान, मस्त झालेत. नवलेश दादा हे बघ किती बघ नाही पण कुरकुरीत बघ किती. बघ ना कुरकुरीत कसे झालेत. हा कुरकुरीत ना, कारण आवाज आला. हा ना. पहले कितना चाहिए भाई? अरे अभी तो नींद से उठी है. आई हे बघा ना, अजून करायचं बाकी आहे, तरी पण हे कसं झालंय सांगा. कसं झालं म्हणजे एकदम कुरकुरीत झालंय. म्हणजे काय टाकलेलं त्याच्यात पण कुरकुरीत मस्त झालेत. नाही व्यवस्थित. आता हे पण आपले झालेत, हे पण काढून घेते. सही मस्त. कल्याणी आपला तिजोरी ना आता काढायला लागली आहे, एक करून. पहिले नाही काढायची, पहिले नाही आता रेसिपी येत होता. आता बरोबर येते. त्या ताई होत्या ना, माझी गरज नव्हती. जागा घेतली. भाऊ तुझा ग्लास दे ग मला, दे ना. थँक्यू. झाले ते पण काढून घेते. आपलं बॅटर शिल्लक राहिले होते आणि काबुली चणे आपले उकळलेले ना, ते आम्ही काढून ठेवले होते थोडेसे. आता हे याच्यामध्ये मिक्स केलेत. आता हे मी फ्राय करून घेते. बॅटरचा आपला उपयोग सगळा झालेला आहे आणि आपलं सगळं संपलेलं आहे. अर्धा चमचा मी पाणी टाकलेलं आहे. आपलं शिजलेलं आहे. वाटलं तर तुम्ही पाणी ऍड करू शकतात. या तुम्हाला तुमचं आवडतंय. फक्त पहिले हे सांगा, ह्याच्या जो बाकी आहे हे काय आहे, तरी पण हे थोडं ते खाऊन बघा. शेफ असेल तर सांगशील बरोबर. बाकी आहे ते अर्धच झाले. हा हा ढोकळा. हा छोटा मका. आपण हे ते वडे काय त्याला म्हणतात ते? हे बोडे नाहीये ते, आपले मोठे चणे. आता जी भाजी केली ना ते, आणि बॅटर आपला शिल्लक राहिलेलं ते. रेड चिली सॉस, सोया सॉस मिक्स करून झाला का टॅमॅटो सॉस 1 चमचा. याला आपण एक उकाळा घेऊ. त्याच्यासाठी पण एक उकाळ्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवते. हे मी थोडी ग्रेव्ही जाड करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलंय. मस्त उकाला आलाय. आता याच्यात पाणी टाकून थोडंसं कॉर्नफ्लॉवर केलंय. हा रस्सा जाड झाला बघा मस्त. आता आपण यामध्ये शेजवान चटणी टाकते. हे थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी शेजवान चटणी टाकते. हे बघा याच्यामध्ये अजिनोमोटो काहीच असं टाकलेलं नाहीये. एकदम आपल्या घरगुती साध्या पद्धतीने बनवलेलं आहे. ग्रेव्ही बघा मस्त जाड तयार झाली आहे. आता ह्यामध्ये आपण हे जे फ्राय करून घेतलेत ते त्याच्यामध्ये टाकायचे. हे मिक्स करून घ्यायचे.
कल्याणी, हा आता आपल्याला नॉनव्हेज मध्ये पण काहीतरी रेसिपी चिकन चिली नाही तर मच्छी बिच्छी काहीतरी कर. चिकन मच्छी मला नीट नाही जमत आहे. नाही जमत. नाही मच्छीचं एवढं आपल्याला नाही जमत मी आहे. ऐकलं तुला मच्छी जमते. नाही मला जमते असं नाही का मला येतच नाही असं नाही मच्छी यायला येते Try पण करू ना आपण प्रयत्न करू. मंडळी सांगा बरं, कल्याणी मच्छी बनवलेली बघायची आहे का तुम्हाला? छान मिक्स करून झालंय. आता ह्यामध्ये पातीचा कांदा मस्त वरून टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. वाटते ना हॉटेल सारखी ती वाटते. वाटते ना. Acting. कलर भारी आहे. कलर भारी आलाय. आणि गॅस बंद करून टाकायला लागेल कारण का आपण सगळं शिजवून फ्राय करून घेतलेलं आहे. लग्ना पण घातला बरोबर मला. गरम मसाला कसे सांगा काय आवडलं नाही की काय 10 पैकी पाटे ना. म्हणजे आवडलं म्हणून की नाही आवडलं म्हणून चांगलं आहे, मस्त आहे. असं ना परफेक्ट आहे. एकदम ना. थँक्यू. चलो. घाई म्हणून हा घाई म्हणजे टेस्ट करतोय आता. टेस्ट काय जेवणच आहे आता घरी नाही जेवणार एवढं जेवलं की बस झालं. वा काय दिसतं बघ ना कलर भारी आहे. काय रे बेबी कॉर्न ना. बेबी कॉर्न मस्त एकदम बेबी कॉर्न. भारी टेस्ट आहे. एवढ्या 2-3 प्रकारच्या भाज्या करताना त्यात मध्ये मध्ये कोणी कोणी येत होतं त्यामुळे वेळ झाला. मग आज काय केलं तरी भात भाजल्याच नाही. पटकन प्रतीक होता बाहेरच. प्रतीकला सांगितलं नंतर जा ना पहिला हे गायला काय म्हणतात ते आणले. पण छान लागतात, मस्त लागतात त्या तंदूर रोटी. हा काय आवडलं मला ना ते कॉर्नफ्लॉवर बेबी कॉर्नफ्लॉवर ना त्याची भाजी जाम आवडली. बेबी कॉर्न सुरेशची भाजी एक नंबर कल्याणी. हा ना. हो मी खाल्ली आता मी. आता हे सांगाल तुम्ही काय हे जे चणे आम्ही फ्राय केले होते बघा तुम्हाला दाखवले चणे तर तुम्हाला फक्त आम्ही फ्राय करतानाच दाखवले. त्याची हे Recipe नाही दाखवली. रेसिपी ते नाही दाखवली. जर बघायची असेल तर कमेंट कमेंट करा. करा. पुढची रेसिपी बघायची असेल तर कमेंट हा करा. हे म्हणजे फक्त अर्धच दाखवलं तुम्हाला पूर्ण नाही दाखवलं. ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे. हा मग नंतर मग कमेंट करणार हे काय हे काय हे आम्हाला दाखवलं नाही. पिक्चर बघायचं असेल तर हा, कमेंट करा. कमेंट करा. काय केले प्रतीक तू का गप्पा मी हातभार देतो. जेवढं आप्पा देतो. रोज चालू काय चिकन मटन असलं तो चालू. जेवढं आप्पा देतो मला आवड जेवढं. ना एक नंबर ना. तुझं काय म्हणणं आहे कल्याणी? आता मीच बनवलं तर मीच कौतुक केलं तर बस. नाही पण कौतुक करण्यासारखं आहे असं नाही. कौतुक करण्यासारखं आहे असं नको बोलू. कौतुक आम्ही करण्यासारखं. खाल्लंय जेवलंय ना. प्रतीक शाकात बसतो. शाकाहारी भाजी असल्यावर आई सांगितलं माझ्यावरच येते सारखी. प्रत्येकची शाकाहारी जर घरात भाजी असली की प्रत्येक 12 नंतर जेवेल. आत्ता जातो बाहेर आणून ठेवतो 12 नंतर जेवेल असं चालतं त्याचं. पण आज अजिबात आवाज नाही त्याचा. म्हणजे तुम्ही भाज्या आमच्यापेक्षा तोच सांगू शकतो. व्हेज चिकन आहे ना आता व्हेज चिकनच आहे. प्रतीक तुला काय म्हणणं आहे? चांगलं मम्मी बोललो मी बिंदा शांत खातो. मला पण आवडल्या, नवलेशला आवडल्या, प्रतीकला आवडल्या. तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय मंडळी. Bye. बाय.